हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर व्हिडिओ. तर आज आहे मंडे आणि मी डिसाईड केलं आहे की आजचा पूर्ण दिवस आपण शूट करूया, ब्लॉगिंग करूया. आणि आज ऑफिस पण आहे, पण आज मी करणार आहे वर्क फ्रॉम होम. त्याचं कारण असं की पुण्यामध्ये काहीतरी सायकलिंग कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे भरपूर रूट बंद आहे. त्यामुळे म्हटलं उगाच ऑफिसला जाऊन जर ऐन वेळेवर परत आपल्याला बस वगैरे नाही भेटली तर त्यासाठी म्हटलं आजचा दिवस आज आणि मोस्टली उद्या पण मी वर्क फ्रॉम होमच करेल. तर म्हटलं चला आज आपण ब्लॉगिंग करूया. तर ऑलरेडी आता वाजले आहेत सकाळचे 10. ऑफिस सुरू झालेलं आहे आणि इकडे आहे आमची सिया. बा हाय कर. हं, तर आमची सिया आहे ना, आज आहे ना तिला आलेला आहे ताप. बा तुझं काय दुखतंय? काय दुखतंय सांग, यांना सांग तुझं काय दुखतंय. तर तिला सर्दी, ताप आणि खोकला. त्याचं कारण तिचे पप्पाच आहे, कारण की त्यांनीच तिला काल परवा आईस्क्रीम दिली होती. जे तिने मागितलं ते तिला देतात, मग नंतर हे असा त्रास होतो. तर ती बघत आहे तिच्या मामाचे आणि माईचे ब्लॉग्स. तिला त्यांचे ब्लॉग्स खूप आवडतात. तर चला आता बघूया पूर्ण दिवस काय काय होतं ते. मोस्टली ऑफिस, घर आणि सिया. सिया आज आहे आजारी. तुझं काय दुखतंय सांग त्यांना, सांग ना. ओय ओय ढमू, त्यांना म्हण लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा ही पोरगी बघा कुठं चढती. कुटाने खोरे, एक नंबरची कुटाने खोरे. असं शांत 5 मिनिटं सुद्धा ही पोरगी एका जागेवर बसणार नाही. काय करते तू, काय करतीये, काय करतीये दादा इकडं बघ. हां बघा तिचे कलर्स होते मागे, ते तिने पार लटकून लटकून काढले. आणि आता मग ती आहे बघा असे सोफे तिने पूर्ण आमचे खराब केले. कुणी म्हणेल का की हे सोफे घेऊन फक्त 6 महिने झाले. बघा, बघू शकताय तुम्ही. फक्त 6 ते 7 महिन्यांपूर्वी आम्ही हे सोफा बनवून घेतला होता आणि सध्या आता त्याची अशी हालत झालेली आहे. आणि आता सियाला करायचं आहे. काय करायचं आहे बा तुला, इकडे बघ. काय करते तू, काय करते सांग. पेंटिंग, काय करते बा, पेंटिंग. तर मी हे काल बनवले होते तिळाचे लाडू. तर तो मी एक लाडू खाणार आहे. आणि हा एक लाडू आहे, हा आहे माऊलींचा प्रसाद, जो की आम्ही आळंदीतून आणला होता. हा आमच्या सियाला खूप आवडतो, सो मी जेव्हा पण गेले तेव्हा आणत असते. आणि मी आता खाणार आहे हा तिळाचा लाडू. तर आता सियाचे पप्पा त्या रूममध्ये बसले, सिया आमची हॉलमध्ये बसले आणि मी इकडे आले. हा आहे माझ्या ऑफिसचा लॅपटॉप आणि आता स्टार्ट करायचं आहे फायनली काम. जे पण कुणी जॉब करतं त्यांना माहितीच असतं, मंडेला ऑफिसचा लॅपटॉप ओपन करणं म्हणजे आले आमच्या मॅडम. काय करताय तुम्ही, काय करताय सगळ्यांना सांगा, सगळ्यांना हाय करा बा. हां सगळ्यांना हाय कर. हो दिसलं, सगळ्यांना हाय कर, हाय कर सगळ्यांना. बबडू, हो मॅडम, हाय करा सगळ्यांना. अभ्यास करायच्या वेळेस लय कंटाळा येईल आणि आता तिला अभ्यास करायचा असतो. ती स्कूलमध्ये अजून गेली पण नाही, स्कूलचं तोंड पण बघितलं नाही, तरी तिच्याकडे स्कूलच्या सगळ्या ॲक्सेसरीज आहे. जसं की स्कूल बॅग झालं, वॉटर बॅग झालं, टिफिन झालं, हे असे बुक्स वगैरे, कलर, पेंटिंग सगळं आमचं घेऊन झालं आहे आणि सगळं खराब पण करून झालं आहे, है ना. ए स्कूलमध्ये कोण जाणार आहे बा,
इकडे यांचं सांग. हां सांग. स्कूलमध्ये कोण जाणार आहे? आणि तू काय करणार आहे? दीदी जर स्कूलमध्ये जाणार आहे तर अभ्यास कोण करणार आहे? दीदी. तू काय करणार आहे? तू अभ्यास. आणि स्कूल? स्कूल नाही. मग स्कूलमध्ये कोण जाणार आहे? दीदी. बघा तिने स्कूलमध्ये जाताना आरोहीला बघितलेलं आहे, म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी. तर तिला जेव्हा पण आम्ही विचारतो ना की स्कूलमध्ये कोण जाणार आहे, अभ्यास कोण करणार आहे, ती म्हणते सगळं दीदी करणार आहे. तिला असं वाटतं स्कूल अभ्यासाचं कॉन्ट्रॅक्ट फक्त दीदीनेच घेतलेलं आहे, हिला फक्त घरी बसून असं करायचं. स्कूलमध्ये तुला जायचं आहे आता जूनपासून. ओके. मग स्कूलमध्ये पण जावं लागेल ना. स्कूलमध्ये जाशील? का बरं नाही? बाळा स्कूलमध्ये तुला काय व्हायचंय सांगेन ना. काय व्हायचंय? हिला डोटा व्हायचंय, म्हणजे हिला डॉक्टर व्हायचंय, पण स्कूलमध्ये नाही जायचंय. काय व्हायचंय बाळा तुला? ए सगळ्यांना सांग. हे बघ कॅमेरामध्ये बघ. तुला काय व्हायचंय? काय व्हायचंय तुला? काय व्हायचंय पहिले सांग. तुला काय व्हायचंय? तर हा आहे आमच्या बेडरूमच्या गॅलरीतला व्ह्यू. हा मेन रोड, म्हणजे जो आता लोकेशन तर मी एक्झॅक्ट सांगू नाही शकत. हे बघा, हे बघा, काय करती तू बाळा? इकडे बघ, इकडे बघ. काय कशाची आसू? म्हणजे एवढी सर्दी झाली तरी आसू बघती का? बघ मग. काऊ दिसती का? काऊ दिसतीये? अयो दिसली 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 दिसली. हे बघा इकडे कावळा आहे. कावळा नाही, आपलं काय म्हणतात त्याला. आणि इकडे सिंह आहे. काय बाळा तिकडे? काऊ आहे. ए तुला आजी काय म्हणती? इकडे बघ, इकडे बघ. तुला आजी काय म्हणती? बाय म्हणती. काऊ नाही म्हणत तुला? इथं बसली. ओ दे पाणी. इकडे साईडला आहे. त्याला फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किस दे. आमच्या सियाला डान्स करायला खूप जास्त आवडतं. मला तर वाटतं कधी कधी ती तिचं करिअर डान्समध्ये करते काय काय माहिती. इकडं पूर्ण मोबाईल मधला स्टेप कॉपी करते. तर आता मला बनवायचा आहे लंच. तर हे बघा, आज मला बनवायचं आहे मेथीचे पराठे. हे पीठ ना मी रात्रीच भिजवून ठेवलं होतं, कारण की मला जायचं होतं आज ऑफिसला. म्हणून जायचं होतं आज ऑफिसला, पण काही जाणं नाही झालं. त्यामुळे मी सकाळची तयारी ही रात्रीच करून ठेवली होती, कारण की वर्किंग वुमन सकाळी सकाळी एवढा वेळ नसतो. सो म्हटलं आपण रात्रीच सगळं प्रिपरेशन करून ठेवावं. आता काय फक्त हे पराठे लाटायचे, भाजायचे आणि दह्यासोबत खायचे. तर आता लंच ब्रेक झालेला आहे, तर मी आता पटापट पराठे करून घेते आणि मग आम्ही जेवण करू.
इकडे माझे पराठे रेडी झालेले आहे. आता हे आम्ही खाणार आहोत दही सोबत. घेऊन जात आहे सियाच्या पप्पांसाठी. अरे पहिलं बघते. कसे झाले सांगा ये पुरली तिला. पहिले कसे झाले सांगा. बाळा तुला देते, चल. दुसरे घे बाबू. तू लाडू खातीये ना, इकडे बघ. तू काय खातीये? कसे झाले? अजून खाल्ले पण नाही. नीट सांगा कसे झाले. आता मी पण माझा लंच करून घेते. छान झाले. आता मी केले म्हणले मी तर छानच म्हणणार. हा आता कसा आहे? कसा आहे? हात करून दाखव. कसा? गुड गर्ल. खाय बरं. अजून एक खा. छान आहे. गुड गर्ल. छान आहे. काय खाती तू? तुमचे पण मुलं जर मेथीची भाजी खात नसेल किंवा त्यांना आवडत नसेल तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे पराठा बनवून देऊ शकताय. ते नक्कीच आवडीने खातील. जसं की आमच्या सियाला आवडला आहे पराठा. हो ना बाळा? इकडे बघ. हो. गुड. Now we have a tea break and I am preparing the tea for my hubby, and then this is the milk for Sia. ऐका ना, मला तुम्हाला सांगायचं आहे. बोल. काल मी लिफ्टमधनं जात होते. तर आपल्या सोसायटीत एक ताई येतात स्वयंपाक बनवायला. मी त्यांना विचारलं की तुम्ही एक टाइमच्या स्वयंपाकाचे किती पैसे घेता? ते बोलले 3000. ओके. एक टाइमचे 3000, 2 टाइमचे 6000. तर बघा मी तुमचे किती पैसे वाचवते. 6000 देऊन टाक. तुम्ही मला 6000 रुपये द्यायला पाहिजे महिन्याला. चला 1000 कमी तुम्हाला 5000. ओके. आणि झाडूचे 1000, कपड्याचे 1000 आणि अजून कशाचे, म्हणजे प्रत्येक एक कामाचे 1000 घेते. त्या मानाने बघा मी तुमचे किती पैसे वाचवते. पण मग ती बाई काय काम करून निघून जाते. निघून जाते. मी पण निघून जायला पाहिजे का? मला काही प्रॉब्लेम नाही. मी पण काम करून निघून जात जाईल. तुम्हाला चालवतं ते बघा. बाबरू सांग तिला पण पैसे द्यावा मला. मी काम करून निघून जात जाऊ का घरातून? निघून जात जाऊ? मी जाते आता. मी चालले दूर. काय बोलतो? काय बोलतो? असं संध्याकाळच्या वेळेस नका काढत असत्या का आता? लहान पोरांचं काय नाही. कस काय लहान पोरांचं? इकडे बघ. संध्याकाळच्या वेळेस नका काढता. काय है? प्रत्येक गोष्ट या पुरीला करून बघायची असते है ना? तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:15, 7:30ला एक माझी मीटिंग पण आहे आणि 8 वाजता बिग बॉस पण आहे. तर आणि जेवण पण बाकी. आता हे सगळे कामं करायचे आहेत. मेन म्हणजे बिग बॉस. सध्या मराठी बिग बॉस सुरू आहे. तुमच्यापैकी कोण कोण बिग बॉस बघत आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला बिग बॉसमधले कोणते स्पर्धक जास्त आवडत आहे तेही सांगा. माझे तर ह्या सीझनचे फेवरेट सदस्य बिग बॉसमधले ते म्हणजे सागर कारंडे. तर त्यांना कोण नाही ओळखत. चला हवा येऊद्यापासून त्यांना भरपूर जण ओळखतात. आणि मी या वर्षीचा बिग बॉस खास त्यांच्यासाठीच बघत आहे. सदस्य कोण आहे राकेश बिग बॉसमध्ये? राकेश. का बरं? व्हॉट इज द रिझन? हा म्हणजे फेमस काय? सागर कारंडे पण फेमस आहे ना. आणखी दीपाली सय्यद.
नाही काय नाही. मी तर या वर्षीचा बिग बॉस सीझन फक्त सागर कारंडे आणि अजून तर मला एवढं कोणी दीपाली सय्यद ह्या 2 व्यक्तींसाठी आणि राकेश इज 3rd नंबर. कालुडॉन. हा याचे कालुडॉनचे आधी बिग बॉस मध्ये अजून एक खूप इंटरेस्टिंग मेंबर आहे तो म्हणजे कालुडॉन. तर बिग बॉसच्या आधी मी कधी त्यांचे व्हिडिओ पहिले तर बघितले नव्हते, पण बिग बॉसमध्ये जेव्हापासून ते आले मग मी त्यांच्या पेजवर आयडीवर जाऊन बघितलं तर ते पण म्हणजे छान एंटरटेन करताय सगळ्या लोकांना. ते पण असू शकताय सगळ्यांचे फेवरेट मे बी काही जणांचे. तर असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.